नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर. तर बघा, प्रोबॅबिलिटी चॅप्टर यामध्ये नक्की आपण काय बघणार आहोत की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, की एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट असतो आणि त्या रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये जे काही आउटकम्स मिळतील म्हणजे पॉसिबिलिटीज. समजा आपण जर बघितलं, एक कॉइन जर आपण टॉस केला, आपल्याला माहित आहे आपण खेळताना किंवा एखादी मॅच करताना एक टॉस करतो. जर आपण टॉस केला तर टॉस करत असताना आपण समजा एक कॉइन टॉस केलेला आहे, तर एक कॉइन जर टॉस केला तर आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज होऊ शकतात, तर एक तर हेड येणार किंवा टेल येणार. ओके, म्हणजे आपल्याकडे टोटल पॉसिबिलिटीज झाल्या 2. ओके, असेच काही रॅन्डम एक्सपेरिमेंट आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत आणि त्याची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करणार आहोत. तर बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? The experiment in which all possible results are known in advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibilities. महत्वाचं म्हणजे possibilities. Result is known as random experiment. तर आउटकम्स म्हणजे काय? तर बघा, आउटकम्स म्हणजे आपण जर बघितलं तर रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम्स. जे काही आपल्याला आउटकम्स मिळतील ते असणार आहे. ओके, तर बघा, आपण काही एक्झाम्पल बघूया. इन अ रॅन्डम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन, आपण आताच बघितलं, तर आपण एक कॉइन जर टॉस केला तर आपल्याला टोटल आउटकम्स मिळत आहे 2. टोटल आउटकम्स आर 2. टोटल आउटकम्स आहे आपल्याकडे 2. नंतर बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट केला आपण थ्रोइंग अ डाय. आता डाय म्हणजे काय? तर आपण लुडो खेळत असताना, सर्वांचा आवडतीचा गेम आहे लुडो, सर्वजण खेळलेले आहात. तर लुडो मध्ये आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरत असतो, एक वस्तू वापरत असतो, एक गोष्ट आहे, त्याला टोटल 6 फेसेस असतात, त्यावर डॉट डॉट असे टिंब असतात, सर्वांना माहित आहे. तर एक फेसेसवर 1 असतो, दुसऱ्यावरती 2 असतात, तिसऱ्यावरती 3 डॉट असतात. ओके, सर्वांना माहित आहे. नेक्स्ट 4th वरती 4 डॉट असतात. ओके, अँड 5th वरती 5 डॉट असतात, अँड लास्ट वन टोटल डॉट असतात 6. सर्वांना माहित आहे, सर्वजण या पद्धतीने लुडो खेळलेले आहात. ओके, तर टोटल आउटकम्स मिळणार आहे आपल्याला 6. ओके, किती आउटकम्स मिळणार आहे? 6. समजा आपण अजून एक रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितला, तो आहे पिकिंग अ कार्ड्स बेअरिंग नंबर ऑफ फ्रॉम 1 to 50. म्हणजे काय, की असे काही कार्ड्स आहे, त्या कार्ड्स वरती नंबर राईट केलेले आहे, नंबर्स आहे 1 पासून तर 50 पर्यंत. म्हणजेच काय, की 1 पासून 50 पर्यंत जे काही कार्ड्स तयार होणार आहे त्यात एका वेळेस एकच कार्ड्स आपल्याला पिकअप करायचं आहे, म्हणजे उचलायचं आहे. तर आपण किती कार्ड्स उचलू शकतो, किती कार्ड्स पिकअप करू शकतो तिथनं? तर 50. म्हणजे आपल्याकडे पॉसिबिलिटीज आहे टोटल 50. टोटल पॉसिबिलिटीज आपल्याकडे किती आहे? 50. ओके, देन आपण जर नेक्स्ट बघितलं तर काही ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आपण जर बघितलं टोटल कार्ड्स आहे 52. म्हणजे जे काही पत्ते आहेत ते पत्त्यांमध्ये टोटल असतात 52 कार्ड्स. ओके, या 52 कार्ड्स मध्ये आपण जर बघितलं तर 26 हे रेड कार्ड असतात. ओके, 26 हे काय असतात? रेड कार्ड्स. या रेड कार्ड्स मध्ये 13 कार्ड्स म्हणजे 13 जे कार्ड्स असतात ते असतात हर्ट्सचे. ओके, आपल्याला सर्वांना हर्ट्स हा शेप जो आहे तो माहित आहे. नंतर 13 जे आहे, 13 कार्ड्स असतात डायमंड कार्ड्स. ओके, डायमंड कार्ड झाल्यानंतर 26 असतात ब्लॅक कार्ड्स. 26 काय असतात? ब्लॅक कार्ड्स. त्या ब्लॅक कार्ड्स मध्ये 13 जे कार्ड्स आहे ते क्लब असतात. काय असतात मुलांनो? क्लब असतात. ओके, देन 13 असतात स्पेड कार्ड्स. ओके, 13 काय असतात? स्पेड कार्ड्स. तुम्हाला सिम्बॉल दिसतो आहे स्पेडचा, नंतर तुम्हाला क्लबचा सिम्बॉल माहिती आहे किंवा दिसतो आहे, नंतर डायमंड सुद्धा आहे आणि हर्ट तर सर्वांना माहित आहे. ओके, देन आपण जर बघितलं तर टोटल 4 ग्रुप आहे 13 चे. आपण जर बघितलं टोटल किती ग्रुप आहे? 13 चे 4 ग्रुप आहे. 13 कार्ड्स. ओके, 13 that means 13 hurt,
13 हे असतील डायमंड कार्ड्स, देन 13 असतील क्लब कार्ड्स अँड 13 असतील स्पेड कार्ड्स. टोटल 52 कार्ड्स असतात. त्यामध्ये आपण जर याला आपण मराठीत एक्का म्हणतो तर तिथे एस म्हटलं जातं. तर एस आहे स्पेडचा एक, एस आहे हर्ट्सचा एक, नंतर एस आहे क्लबचा एक अँड एस आहे डायमंडचा एक. प्रत्येकाचा एक एक एक्का आहे. म्हणजे जर आता मी तुम्हाला विचारलं टोटल 52 कार्ड्स मध्ये किती एस आहे तर टोटल आहे 4S. ओके, तर आपण बघूया आपला पहिला प्रॅक्टिस सेट 5.1. क्वेश्चन खूप सोपे आहे. बघूया काय काय आहे त्यामध्ये. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे क्वेश्चन असा विचारलेला आहे की जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहे त्या एक्सपेरिमेंटचे जी पॉसिबिलिटी आउटकम्स आहे ते किती असणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त क्वांटिटी डिस्क्राईब करायची आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया. वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन. म्हणजेच काय की वनिता आणि वनिताला तिच्या समर व्हॅकेशन मध्ये फिरायला जायचं आहे आणि तिच्याकडे काही प्लेसेस जागेची लिस्ट आहे. तर लिस्ट बघूया काय काय आहे. फर्स्ट आहे अजिंठा, नंतर आहे महाबळेश्वर, थर्ड आहे लोणार सरोवर, नंतर आहे ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, नंतर आहे अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. आपण जर बघितले तर ह्या लिस्ट मध्ये टोटल जागा आहे, प्लेसेस आहे 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजेच काय तिच्याकडे टोटल किती ऑप्शन्स आहे तर 8 आहे. तर बघा टोटल पॉसिबिलिटीज, टोटल पॉसिबिलिटीज देयर आर 8. तिच्याकडे टोटल ऑप्शन्स आहे म्हणजे तिचा जो एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटचे टोटल पॉसिबिलिटीज आहे 8 आहे. नंतर बघा एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. जो आपला वीक असतो, आठवडा असतो, त्या वीक मधनं आपल्याला एक एक डे रॅन्डमली चूज करायचा आहे. तर आपल्याकडे टोटल 7 डेज असतात. तर आपण घेऊ शकतो देयर आर 7 डेज इन अ वीक. ओके, therefore there are total possibilities are 7. ओके, टोटल पॉसिबिलिटीज आहे आपल्याकडे 7. थर्ड आहे सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आपण आधी पण बघितलं आहे की आपल्याकडे 1 ते 50 कार्ड्स होते. तर आपण रॅन्डमली घेतले की आपल्याकडे असतात 50 पॉसिबिलिटी. तर आपल्याकडे आता टोटल आहे 52 कार्ड्स. तर एका वेळेस एकच सिलेक्ट करायचं आहे. Therefore there are 52 possibilities. खूप सोपं आहे. नंतर बघा द वन नंबर फ्रॉम 10 to 20 is written on each card. Select वन कार्ड रॅन्डमली. म्हणजेच काय की आपल्याला काही कार्ड घ्यायचे आहे आणि त्या कार्ड्स वरती 10 पासून तर 20 पर्यंत काही रॅन्डमली नंबर राईट करायचे आहे. तर आपण जर ते नंबर राईट केले तर टोटल क्वांटिटी तयार होणार आहे 11. आता काही मुलांना वाटेल की 10 आणि 20 मध्ये 10चा गॅप आहे तर टोटल पॉसिबिलिटी 10 आहे. तर नाही, आपल्याकडे 10 हा सुद्धा काउंट होणार आहे. त्यामुळे टोटल हे 10 आणि आपला हा काउंट होणारा फर्स्ट नंबर 10 असे टोटल होतात 11 पॉसिबिलिटीज. जर बघायचं असेल तर बघू शकतात 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. तुम्ही जर हे काउंट केले तर टोटल होतात 11 पॉसिबिलिटीज. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 11 पॉसिबिलिटीज. ओके, अशा प्रकारे हे क्वेश्चन्स आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया सॅम्पल स्पेस.
ओके. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय बघूया. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. ओके. तर नीट बघूया. आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये सेट एक चॅप्टर होता. तर सेट जो आपण राईट करायचो त्याच प्रकारचा हा सॅम्पल स्पेस आहे. तर बघा, जे काही रॅन्डम एक्सपेरिमेंट होणार आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंटचे जे आउटकम्स आहे ते आउटकम्स आपण ज्या सेटमध्ये लिहिणार त्या सेटला सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं. फक्त इथं जो इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस, म्हणजे जो काही सॅम्पल स्पेस असेल तो फक्त आणि फक्त कॅपिटल एस नेच डिनोट केला जातो. ओके. और अजून एक आहे ओम. तर ग्रीक लेटर आहे ओमेगा. त्याला ओमेगा पण म्हणतात, सायन्स मध्ये ओम म्हणतात. ओके. तर बघा, जास्त करून आपण कॅपिटल एस चाच वापर करणार आहोत. तर बघा, इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड अ सॅम्पल पॉइंट. महत्वाचा टॉपिक आहे की सॅम्पल स्पेस मध्ये आपण जे काही एलिमेंट राईट करणार ते एलिमेंट म्हणजे सॅम्पल पॉइंट्स असणार आहे. नंतर बघूया नेक्स्ट टॉपिक एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय की त्या सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. समजा त्या सॅम्पल स्पेस मध्ये आपण 5 एलिमेंट्स राईट केले तर एन ऑफ एस असतो 5. ओके. देन एन ऑफ एस इज अ फायनाइट. जर तो काउंटेबल असेल, फायनाइट असेल, देन दी सॅम्पल स्पेस इज ऑल्सो सेड फायनाइट सॅम्पल स्पेस. ओके. म्हणजेच काय की जर तो फायनाइट सॅम्पल स्पेस असेल तो कधी आपण डिफाईन करू शकतो की हा फायनाइट सॅम्पल स्पेस आहे, त्या स्पेस मध्ये फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स हवे. ओके. ही झाली थिअरी. त्यानंतर आपण बघूया काही एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल्स मध्ये आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट बघूया, त्याचे सॅम्पल स्पेस बघूया आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स तिघही टॉपिक कव्हर करूया. त्यामध्ये पहिला रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे वन कॉइन इज टॉस. ओके. आपण रेग्युलरली कॉइन्सचा वापर करतो. तर बघा, सॅम्पल स्पेस एस इज इक्वल्स टू तर एच और टी. एकच कॉइन जर आपण टॉस केला तर टॉईस केल्यानंतर त्यामध्ये हेड किंवा टेल टी येऊ शकतो. ओके. त्यानंतर बघा, 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन टॉस केल्यानंतर एकाच वेळेस 2 कॉइन जमिनीवर पडणार. समजा दोघं कॉइनचे हेड येऊ शकतो किंवा एक कॉइनचा हेड दुसऱ्या कॉइनचा टेल येऊ शकतो किंवा पहिल्या कॉइनचा टेल दुसऱ्या कॉइनचा हेड येऊ शकतो किंवा दोघं टेल येऊ शकतात. त्यामुळे बघा, एच एच, एच टी, टी एच अँड टी टी. ओके. आणि एन ऑफ एस आहे टोटल यामध्ये बाळांनो 1, 2, 3 आणि 4. टोटल आहे 4. ओके. देन आता 2 कॉइन झाले. आता आपण 3 कॉइन घेऊया. जर एकाच वेळेस 3 कॉइन आपण टॉस केले तर ते जमिनीवरती 3 कॉइन पडल्यानंतर एकाच वेळेस 3 आपल्याला आउटकम्स मिळणार आहे. म्हणजेच बघा, एच एच एच. ओके. देन एच एच टी, नंतर एच टी एच, नंतर टी एच एच, नंतर एच टी टी, नंतर टी एच टी, नंतर आहे टी टी एच, नंतर आहे टी टी टी. आता हे पाठ न करता आपण खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. काय करायचं, पूर्ण एच 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 राईट करून घ्यायचे, नंतर टी ऍड करायचा आणि टी ची फक्त जागा बदलायची. बघा, ही जागा बदललेली आहे. इथं आला नंतर फर्स्ट आला. ही झाल्यानंतर पुन्हा 2 टी, एकच एच उरतो. आता फक्त एच ची जागा बदलणे, प्लेस बदलणे. ते झाल्यानंतर फायनली टी. टोटल यामध्ये जर आपण आउटकम्स बघितले तर टोटल आहे 8. टोटल किती आहे? 8 आहे. नंतर आपण बघूया डाय. अ डाय इज थ्रोन. एकच डाय जर आपण थ्रो केली त्यामध्ये टोटल आपल्याकडे आपण मगच बघितलेलं आहे की आपल्याकडे अशा प्रकारचे 6 फेसेस असतात. त्यावरती 1 2 3 4 5 6 असे डॉट असतात. ओके. तर बघा, त्याचे आउटकम्स आहे 1 2 3 4 5 आणि 6. अशा पद्धतीनं एक डाय जर थ्रो केला त्याचा सॅम्पल स्पेस असा तयार होतो आणि यामध्ये टोटल आपल्याकडे नंबर ऑफ एलिमेंट्स आहे 6. महत्वाचं म्हणजे जर आपण एकाच वेळेस 2 डाय थ्रो केले. ओके. किती डाय थ्रो केले? 2 केले. तर 2 केल्यामुळे जर एकाच डायवरती आपल्याकडे आउटकम 6 असतात
तर आपण एकाच वेळेस जर 2 घेतले तर त्या पद्धतीनं बघितलं तर 1 ची सेज ठेवणार, म्हणजे एक डाय वरती समजा एकच पडणार, 1 येणार आणि दुसऱ्या डाय वरती बदलणार. असे आपण जर बघितलं तर 1 1 1 2 1 3 अप टू 1 6, देन 2 1 2 2 2 3 अप टू 2 6, म्हणजे एक डाय वरती 1 पडणार, बाकी दुसऱ्या डायचा चेंज करणार. आता पहिल्या डाय वरती परत 2 पडणार, नंतरचे डाय आपण चेंज करणार, नंतर परत पहिल्या डाय वरती 3 पडणार, त्यानंतर परत चेंज करणार. अशा प्रकारे तर पहिली डाय सुद्धा 1 पासून 6 पर्यंत घेतली आणि दुसरी डाय सुद्धा 1 पासून 6 पर्यंत घेतली. जर आपण हे बघितलं आणि काउंट केलं तर टोटल येतात 36 सॅम्पल पॉइंट्स. ओके, तर बघा हे खूप महत्वाचे एक्सपेरिमेंट्स आहे. पूर्ण चॅप्टर मध्ये ह्या टोटल एक्झाम्पल्स वरतीच काय येणार आहे, एक्झाम्पल्स येणार आहे. यामध्ये अजून काही एक्झाम्पल्स आहे, 1-2 ते आपण बघूया. तर बघा a card is drawn from a pack bearing a number of from 1 to 25. 1 पासून तर 20 पर्यंत, 25 पर्यंत सॉरी, 1 पासून तर 25 पर्यंत एक नंबर रॅन्डमली राईट करणे. आणि रॅन्डमली राईट केल्यानंतर आपल्याला माहित आहे की 1 पासून 25 पर्यंत टोटल 25 नंबर्स आहेत, त्यामुळे एन ऑफ एस येणार आहे 25. त्यानंतर बघा आपण जस्ट आत्ताच मागे बघितलं आहे, a card is drawn from a well shuffle pack of 52 playing cards. ओके, तर 52 कार्ड आहे, त्यामध्ये आपण बघितलं आहे टोटल आहे 4 ग्रुप्स. त्यामध्ये एक असतो एस, नंतर 2 3 4 5 अप टू 9 10, नंतर असतो जॅक, क्वीन आणि किंग. असे टोटल इथे पण 13, इथे पण 13, इथे पण 13 आणि इथे पण 13. अशा प्रकारे आपल्याकडे टोटल कार्ड्स बनतात 52. ओके, अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स झालेले आहे. त्यानंतर आपण आपला प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तो प्रॅक्टिस सेट म्हणजे 5.2. ओके, तर खूप सोपा असा आहे, इझी आहे. तर त्यामध्ये आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, for each of the following experiments write sample space S and number of sample points n of S. म्हणजे काय, आपण आता जो चार्ट बघितला त्या चार्ट मध्ये जे काही आपण बघितलं तेच इथे सॉल्व करायचं आहे. तर बघा 1 coin and 1 die are throw सायमल्टेनियसली. एकाच वेळेस एका हातात कॉइन घ्यायचा आहे आणि एका हातात डाय घ्यायची आहे आणि थ्रो करायचं आहे. तर कॉइनचे आपल्याला टोटल 2च आउटकम्स आहे, पण डायचे आपल्याकडे टोटल 6 आहे. तर यांचं कॉम्बिनेशन जर बघितलं आपण तर कॉम्बिनेशन तयार होऊ शकतं. बघा सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू, जर समजा कॉइनचा हेड पडतोय तर आपण तयार करू शकतो H1 H2, नंतर असेल H3, नंतर असेल H4, नंतर असेल H5 आणि नंतर असेल H6. त्यानंतर कॉइन आपण चेंज करूया. टी असेल तर T1, नंतर असेल T2, नंतर असेल T3, नंतर असेल T4, नंतर असेल T5 आणि नंतर असेल T6. अशा प्रकारे हा सॅम्पल स्पेस तयार झालेला आहे. त्यानंतर काउंट जर केले एन ऑफ एस टोटल पॉइंट्स एलिमेंट्स आहे, टोटल एलिमेंट्स यामध्ये तयार झालेले आहे. आपण बघू शकतो की एन ऑफ एस इज इक्वल्स टू 12. टोटल तयार झालेले आहे 12. देन 2 डिजिट नंबर्स फॉर्म युजिंग डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग डिजिट. हे खूप महत्वाचं आहे की आपल्याकडे 3 डिजिट्स आहेत 2 3 5, यापासनं 2 डिजिट नंबर फॉर्म म्हणजे तयार करायचा आहे आणि त्यामध्ये रिपीटेड डिजिट घ्यायचे नाही. म्हणजेच काय, तर 2 चालणार नाही, म्हणजे 22 चालणार नाही, 33 चालणार नाही आणि 55 सुद्धा चालणार नाही. तर सॅम्पल स्पेस एस जर बघितला तर आपण 2 ची सिरीज घेऊया. तर 2 3 म्हणजे 23 येणार आहे. ओके, 2 3. त्यानंतर बघूया जस्ट मिनिट.
ओके, तर बघा 23 2 ची सिरीज, त्यानंतर 25 बस 2 ची सिरीज मध्ये दोनच येणार आहे. नंतर जर बघितलं 3 ची सिरीज मध्ये 3 2 and 3 5 आणि लास्ट वन 52 and 53 बस इतकेच येणार आहे. टोटल जर आपण काउंट केलेले तर ते आहे n of s is equals to 6. बघा खूप सोपी अशी गोष्ट आहे, असे क्वेश्चन्स आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जर आपण बघितलं तर क्वेश्चन आहे द एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रॅन्डमली ऑन द डिस्क, फाइंड आउट ऑन विच कलर्स इट मे स्टॉप. तर एक डिस्क आहे आणि त्यावर कलर्स लिहिलेले आहे आणि एक एरो आहे आणि रॅन्डमली ते फिरवल्यानंतर तो स्टॉप होणार आहे. म्हणजे आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत, तर जितके कलर्स आहेत तितक्या पॉसिबिलिटीज आहेत. तर आपण जर बघितलं तर सॅम्पल स्पेस येणार आहे टोटल कलर्सचे नेम्स. कुठेही स्टार्ट करू शकतात. समजा आपण स्टार्ट केलं रेड, त्यानंतर असेल ऑरेंज, ऑरेंज नंतर असेल येलो, येलो नंतर असेल ब्ल्यू, ब्ल्यू नंतर असेल ग्रीन, ग्रीन नंतर लास्ट वन असेल पर्पल आणि कम्प्लीट. जर टोटल कलर्स बघितले आपण तर 1 2 3 4 5 and 6 टोटल आपल्याकडे नंबर ऑफ यस मिळालेले आहे 6. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला त्यामध्ये बघूया काय दिलेलं आहे. इन द मंथ ऑफ मार्च 2019 find the days on which the date is multiple of 5. ओके, see the given page of the calendar. एक कॅलेंडर आहे 2019 मार्च. तर बघा त्यांनी असं सांगितलेलं आहे की 5 च्या मल्टिपल मध्ये जो काही नंबर येणार आहे तो नंबर, ती डेट कोणत्या दिवशी आलेली आहे, असा कोणता दिवस आहे, त्या डेटचं आपल्याला नाव मेन्शन करायचं आहे. फर्स्ट आपण बघूया 5 च्या टेबल मध्ये कोणकोणत्या डेट्स आहेत. तर फर्स्ट जर बघितलं तर 5 आहे, देन बघितलं तर 10 आहे, त्यानंतर 15 आहे, त्यानंतर 20 आहे, त्यानंतर 25 आहे आणि लास्ट असेल 30. आता हे ज्या डेट्स मी हायलाइट केलेले आहे या डेट्स कोणत्या दिवशी आलेले आहे, तो जो दिवस आहे, डे आहे, त्याचा नेम राईट करायचा आहे. इतकं इझी आहे. तर यस इज इक्वल्स टू, तर फर्स्ट आलेला आहे आपला 5, तर तो आहे ट्यूजडे. ओके, ट्यूजडे. त्यानंतर 10 आहे, 10 जर बघितला तर संडे आहे, तर संडे येणार आहे. त्यानंतर बघितला 15 तर फ्रायडे आहे, फ्रायडे. त्यानंतर बघितलं 20 तर 20 येतो वेनसडे, वेनसडे. देन 25 येतो मंडे, 25 येत आहे मंडेला. त्यानंतर 30 येत आहे सॅटरडेला, सॅटरडे. अशा प्रकारे डेजची लिस्ट तयार झालेली आहे आणि आपण जर बघितलं टोटल डेज आपल्याला मिळालेले आहे 6. तर n of s is equals to आलेला आहे 6. ओके, देन फिलिंग द ब्लँक वाली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण बघूया. बोर्ड मध्ये ऍक्टिव्हिटी येत असते. तर बघा, फॉर्म रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज. ओके, 2 बॉईज आहे B1 B2 अँड 2 गर्ल्स आहे G1 G2. यांच्यापासनं आपल्याला एक कमिटी बनवायची आहे. कमिटीमध्ये टोटल 2 पर्सन हवे, म्हणजे 2च व्यक्ती पाहिजे. ओके, आपल्याकडे टोटल आहे 2 बॉईज आणि 2 गर्ल्स म्हणजे 4. तर या 4चं कॉम्बिनेशन आपण ग्रुप बनवूया. तर बघा, कमिटी घ्यायची आहे फक्त बॉईजची, फक्त बॉईजची. तर बॉईजची कमिटी काय तयार होणार आहे, तर बॉईजला आपण B1 B2 घेतलेला आहे, तर एकच कमिटी तयार होणार, ती म्हणजे B1 B2. देन फक्त गर्ल्स घ्यायला लावलेले आहे, तर ती येणार आहे G1 G2. ओके, म्हणजेच काय की फक्त गर्ल्स जर घेतलं तर एकच कमिटी G1 G2, फक्त बॉईजच घ्यायला लावले तर एकच कमिटी B1 B2. आणि आपल्याकडे 2च बॉईज आहे आणि 2च गर्ल्स आहे. त्यानंतर बघूया सी, कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. कमिटी एक बॉय आणि एक गर्ल इतकीच पाहिजे. तर बघा,
B1 ची सिरीज चालू करूया. B1 G1, त्यानंतर येणार आहे B1 G2. ओके. देन आता आपण घेऊया B2. तर B2 G1 अँड B2 G2. इथे G2 आहे. ओके. देन शेवटचा जो क्वेश्चन आहे तो आहे सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस मध्ये आपण टोटल आउटकम्स पॉसिबिलिटी राईट करतो. तर ही जी आहे हे टोटल पॉसिबिलिटी आहे. तर फर्स्ट येणार आहे B1 B2, नेक्स्ट आहे G1 G2, नंतर आलेली आहे आपली B1 G1, B2 G2, नंतर आहे B2 G1 आणि नंतर आहे B2 G2. ओके. अशा प्रकारे ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि आपला प्रॅक्टिस सेट 5.2 हा इथे एंड झालेला आहे.